Welcome students in HM College Karad. Myself Pawar. My subject is Agriculture Science and Technology. Last lecture we have to start. Our second topic is commercial crop. So today's lecture we have to start. Next point, planting method. There are four types of planting method. First is ridges and furrows method. Second is Raigun method. Third is trench or Java method. तर या काय आहे त्याच्या चार मेथड्स आहेत, चार पद्धती आहेत. वेट मेथड एक आहे आणि ड्राय मेथड एक आहे. म्हणजे या काय तर या चारही पद्धती कशाच्या आहेत, शुगर केनच्या प्लांटिंग मेथडच्या पद्धती आहेत. तर बघूया आपण वन बाय वन काय करणार आहे, आपण बघणार आहे प्लांटिंग मेथड. देअर आर फोर टाइप्स ऑफ प्लांटिंग मेथड्स: रिजेस अँड फरोज मेथड, फ्लॅट बेड मेथड, थर्ड रैगून मेथड अँड फोर्थ इज ट्रेंच और जावा मेथड. फर्स्ट इज रिजेस अँड फरोज मेथड. दिस मेथड्स इज मोस्ट कॉमन मेथड ऑफ शुगर केन. म्हणजे ही फर्स्ट जी आहे रिजेस अँड फरोज मेथड ही कॉमनली काय केली जाते, यूज केली जाते. शुगर केनच्या आपण जेव्हा शुगर केनचं पीक घेऊ, जे शुगर केनचं पीक घेणार आहे आपण, ती काय केली जाते तर कॉमनली ही रिजेस अँड फरोज मेथड काय केली जाते, यूज केली जाते. नेक्स्ट आहे बघा प्लांटिंग मेथड फॉलोड बाय इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं तर या रिजेस अँड फरोज मेथड जी आहे, रिजेस अँड फरोज, तर ही मेथड जी आहे ती कॉमनली महाराष्ट्रामध्ये काय केली जाते, यूज केली जाते. नेक्स्ट बघा इन दिस मेथड रिजेस अँड फरोज आर प्रिपेअर्ड इन स्मॉल बेड्स. आणि काय केले जातं तर रिजेस अँड फरोज या मेथडनी काय केले जातात, स्मॉल बेड प्रिपेअर केले जातात. आपण लास्ट लेक्चर पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये स्मॉल बेड, लॉंग बेड तयार करणं हे काय केलं होतं, स्टडी केलं होतं. वेगवेगळ्या मेथडनी काय केले जात होते तर ते स्मॉल बेड अँड लॉंग बेड तयार केले जात होते. तसं या रिजेस अँड फरोज या मेथडमध्ये काय केलं जातं तर स्मॉल बेड्स काय केले जातात, तयार केले जातात. नेक्स्ट हेल्प ऑफ रिजर इन 105 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 105 सेंटीमीटर एवढा काय आहे याच्यामध्ये डिस्टन्स असतो. याच्यामध्ये जे स्मॉल बेड्स आपण तयार करणार आहे त्याच्यामधला डिस्टन्स किती आहे, 105 सेंटीमीटर. नेक्स्ट हेवी सॉइल मेन अँड सब इरिगेशन चॅनल्स आर ओपनड ॲप्रोप्रिएट डिस्टन्स. प्लांटिंग इज डन बाय द फॉलोइंग मेथड्स. आणि प्लांटिंग दोन पद्धतीने काय केलं जातं, डन केलं जातं. तर फर्स्ट कोणती आहे, वेट मेथड एक आहे आणि सेकंड जी आहे ती कोणती आहे, ड्राय मेथड आहे. फर्स्ट वेट मेथड अँड सेकंड जी आहे ती ड्राय मेथड आहे. बघा दिस मेथड इज फॉलोड इन लाईट टू मीडियम सॉइल. इरिगेशन इज गिवन टू द फील्ड बिफोर प्लांटेशन. म्हणजे जेव्हा आपण प्लांटेशन करणार आहे तेव्हा काय केलं जातं, त्याला पाणी दिलं जातं. इरिगेशन फॅसिलिटी ज्या आहेत त्या काय केल्या जातात या प्लांटसाठी. जेव्हा आपण प्लांटिंग करणार आहे त्याच्या आधीच काय केलं जातं, इरिगेशन वॉटर सप्लाय केला जातो. नेक्स्ट प्लांटेड बाय प्रेशर देम 2.5 to 5 सेंटीमीटर डीप इन फरोज विथ फीट. म्हणजे काय केलं जातं 2.5 ते 5 सेंटीमीटर डीप काय केलं जातं, त्याची नांगरणी केली जाते. नेक्स्ट म्हणजे या वेट मेथडमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर एवढी काय केली जाते, तिथे नांगरणी केली जाते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा ड्राय मेथड. रिजेस अँड फरोज मेथड मधला सेकंड आहे तो कोणता आहे, ड्राय मेथड. तर प्लांटेशन कसं केलं जाणार, द मेथड इज फॉलोइंग इन मेनली हेवी सॉइल. म्हणजे ही मेथड कशामध्ये फॉलो केली जाते, जी हेवी सॉइल आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, ड्राय मेथड काय केली जाते, फॉलो केली जाते. सेट आर प्लांटेड इन द फरोज अँड कवर्ड विथ सॉइल. आणि काय केलं जातं, जे सेट्स तयार केले जातात. आता सेट्स म्हणजे काय, शुगर केन इज प्रोपागेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड अँड स्टेम इज कटिंग.
काय केलं जातं, स्टेम कट केलं जातं आणि ते काय केलं जातं व्हेजिटेटिव्हली, म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं व्हेजिटेटिव्हली प्रोपागेटेड. तर ते जे सेट्स आपण तयार करणार आहे ते काय करणार आहे, ते सेट्स काय केले जातात प्लांट म्हणजे सो केले जातात आणि नंतर त्यांनी कवर कशाने केलं जातं, तर सॉईलने काय केलं जातं कवर केलं जातं. कवर्ड विथ अ सॉईल आफ्टर प्लांटिंग इरिगेशन इज गिवन इन द फील्ड. आणि नंतर काय केलं जातं, तर याला वॉटर सप्लाय केला जातो. म्हणजे वेट मेथडमध्ये काय केलं जातं, ऑलरेडी आपण त्या लँडमध्ये काय करणार आहे, तर वॉटर सप्लाय करणार आहे. आणि नेक्स्ट ड्राय मेथडमध्ये काय करणार आहे आपण, तर जेव्हा आपण प्लांटिंग करू, सेट्स आपण लावू त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर काय केलं जातं, तर वॉटर सप्लाय केला जातो. या दोन मेथडनी काय केलं जातं, रिजेस अँड फरोज या मेथडमध्ये या दोन पद्धतीने काय केलं जातं, तर प्लांटेशन केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रैगून फ्लॅट बेड मेथड. फ्लॅट बेड मेथड. आता याच्यामध्ये जी जमिनीची आपण नांगरणी करणार आहे, जेव्हा जे बेड्स आपण तयार करणार आहे, रोज ज्या तयार करतो आपण, त्या कशा केल्या जातात, तर फ्लॅट बेड मेथड तयार केले जातात. फ्लॅट बेड मेथड. तर बघा, फ्लॅट बेड मेथड, दिस मेथड इज प्लांटिंग फॉलोड इन UP, बिहार इट्सेट्रा. म्हणजे ही जी फ्लॅट बेड मेथड आहे ती उत्तर प्रदेशमध्ये काय केली जाते, फॉलो केली जाते. मेनली तिकडे फॉलो केली जाते. आणि आपण जी फर्स्ट रिजेस अँड फरोज मेथड जी बघितली ती कुठं फॉलो केली जाते, महाराष्ट्रामध्ये काय केली जाते, फॉलो केली जाते. नेक्स्ट बघा, केन सेट्स आर लेड डाऊन इन टू द बेड. म्हणजे काय केले जातात, जे सेट्स आहेत फ्लॅट बेड मेथड, म्हणजे फ्लॅट बेड्स काय केले जातात तिथे तयार केले जातात. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, जे आपण सेट्स तयार करणार आहे ते काय केले जातात, प्लांटेड त्याच्यामध्ये केले जातात. तर बघा, 2.5 to 5 सेंटीमीटर डीप फरोज. म्हणजे काय केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण फरोज करणार आहे, नांगरणी करणार आहे, ती किती सेंटीमीटरवरती केली जाते, तर 2.5 ते 5 सेंटीमीटर एवढी डीप काय केली जाते, सेट्स ते लावून घेतले जातात. नेक्स्ट 60 to 90 सेंटीमीटर बेड्स आर प्रिपेअर्ड. केन सेट्स आर लेड डाऊन दॅट फ्लॅट बेड प्रेशर्ड इन टू द विथ 60 to 90 सेंटीमीटर. तर काय केलं जातं, फ्लॅट बेड मेथडमध्ये 60 to 90 सेंटीमीटरमध्ये काय केलं जातं, ते जे सेट्स आहेत ते काय केले जातात, लावून घेतले जातात. नेक्स्ट आहे रैगून मेथड. थर्ड जी आहे ती कोणती आहे, रैगून मेथड. रैगून मेथडमध्ये काय केलं जातं बघा, तर ही अडसाली जी आपण व्हरायटीज बघितल्या, सीझनल, प्री सीझनल अँड अडसाली, ह्या ज्या व्हरायटीज बघितल्या, तर रैगून मेथड ही कशामध्ये यूज केली जाते, जे अडसाली आपण घेणार आहे जुलै टू ऑगस्टमध्ये काय केलं जातं, ते अडसाली हे शुगरकेन घेतलं जातं, ते त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ही रैगून मेथड काय केली जाते, यूज केली जाते. इट इज फॉलोड हाय रेनफॉल एरियाज फॉर अडसाली प्लांटिंग. म्हणजे जिथे हाय रेनफॉल आहे तिथे काय केलं जातं, अडसाली प्लांटिंग जेव्हा जुलै ते ऑगस्टमध्ये केलं जातं तेव्हा ही मेथड काय केली जाते, यूज केली जाते. नेक्स्ट बघा, इन महाराष्ट्र दिस मेथड इज फॉलोड इन रिव्हर साईड फील्ड इन हेवी रेनफॉल एरियाज. म्हणजे कुठं महाराष्ट्रामध्ये कुठे यूज केली जाते, शक्यतो जे नदीकडील शेतं जी असतात किंवा जी जमिनी असतात त्याच्यामध्ये काय केले जातात, तर ही रैगून मेथड जी आहे ती तिथे यूज केली जाते. नेक्स्ट, जून टू जुलै नर्सरी शुड बी अ हाय लेइंग एरिया. आफ्टर 6 weeks सेट्स आर ट्रान्सप्लांटेड इन द मेन फील्ड. आणि काय केले जातात, आफ्टर 6 weeks म्हणजे 6 आठवड्यानंतर जेव्हा आपण नर्सरीमध्ये काय करणार आहे, त्याचं प्लांटेशन करणार आहे आणि ते प्लांटेशन केल्यानंतर परत काय करणार आहे, ट्रान्सप्लांटेड आपल्याला कशामध्ये करायचं आहे, आपण जे लँड्स तयार केलेत, लँड प्रिपेअर केलेत त्याच्यामध्ये काय करणार आहे, आपण ते सेट्स काय करणार आहे 6 आठवड्यानंतर त्याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर ही रैगून मेथड ही काय केली जाते, यूज केली जाते. म्हणजे जे अडसाळी पिकं जे आहेत, अडसाळी आपण ऊस घेणार आहे जुलै टू ऑगस्टमध्ये, तो काय केला जातो, या मेथडनी ही मेथड तिथे काय केली जाते, तर यूज केली जाते. नेक्स्ट बघा, ट्रेंच और जावा मेथड. फोर्थ जी आहे ती कोणती आहे, ट्रेंच और
जावा मेथड म्हणजे खंदक मेथड जी असते, खंदक पद्धती जी असते ती काय केली जाते, वापरली जाते. आता ही खंदक पद्धती कुठे वापरली जाते, तर मॉरिशियस जी बेटे आहेत तिथे काय केली जाते, मेनली ट्रेंच और जावा मेथड काय केली जाते, यूज केली जाते. दिस मेथड इज फॉलोड इन जावा अँड मॉरिशियस आयसलँड्स. इन इंडिया इट इज प्रॅक्टिस्ड इन आसाम. आणि इंडियामध्ये कुठं यूज केली जाते, तर आसाममध्ये काय केली जाते, ही मेथड ट्रेंच और जावा मेथड काय केली जाते, यूज केली जाते. नेक्स्ट, द लँड इज प्लग्ड. ट्रेंचेस आर मेड अबाउट 120 सेंटीमीटर अपार्ट अँड 20 to 30 सेंटीमीटर डीप. आणि काय केलं, त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो किती आहे, 120 सेंटीमीटर. आणि किती डीप केलं जातं, तर 22 ते 30 सेंटीमीटर डीप काय केली जाते, ही मेथड म्हणजे ती लँड जी आहे ती प्रिपेअर केली जाते. नेक्स्ट बघा, द सेट्स आर प्लांटेड इन द मिडल. ट्रेंचेस आर कवर्ड विथ सॉइल अँड डे क्लम्स ऑफ केन्स डू नॉट लोड. म्हणजे काय केलं जातं, की या मेथडमध्ये मिडल म्हणजे मधला भाग आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ते जे सेट्स आहेत ते काय करतात, लावून घेतले जातात आणि त्याला काय कशाने कव्हर केलं जातं, तर सॉईलनी कव्हर केलं जातं. नेक्स्ट, द सेट्स आर प्लांटेड इन द मिडल. ट्रेंचेस आर कवर्ड विथ सॉइल टू डेप्थ ऑफ 7.5 सेंटीमीटर टू 10 सेंटीमीटर. दिस मेथड produces large clumps of canes which do not load when together. The damage of wild animals is also less. आणि या पद्धतीमुळे काय होतं, म्हणजे जे केन्स आहेत ते काय केले जातात, खंदक आणि जावा पद्धतीमध्ये काय होतात, तर ऊस म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात वाढतात आणि वाढल्यानंतर ते काय केले जातात, तर वरती बांधले जातात. आणि बांधल्यामुळे काय होतात, जे ॲनिमल्स असतील त्या लँडमध्ये ये जा करणारे जे ॲनिमल्स असतील ते यांच्यामुळे काय होतं, तर त्यांचं जी म्हणजे त्यांना जे डॅमेज होतं ते या पद्धतीमुळे काय होतं, तर ते कमी प्रमाणात त्यांना हानी पोचते. तर यासाठी ही पद्धत ट्रेंच अँड जावा पद्धत कुठे यूज केली जाते, तर मॉरिशियस बेटे जे आहेत, आयसलँड्स आहेत तिथे काय केली जाते, ही पद्धत वापरली जाते. आणि इन इंडियामध्ये कुठे, तर आसाममध्ये काय केली जाते, ही ट्रेंच और जावा मेथड यूज केली जाते. तर या 4 मेथड्स आहेत. पहिली होती रिजेस अँड फरोस मेथड, सेकंड होती फ्लॅट बेड मेथड, थर्ड होती रयंगून मेथड अँड फोर्थ जी आहे ती कोणती, ट्रेंच और जावा मेथड. तर या 4 मेथड्स प्लांटिंग मेथड्स आहेत त्या काय केलेल्या आहेत आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे सीड रेट. आता सीड रेट कशावरती डिपेंड असणार आहे, तर व्हरायटीजवरती काय असणार आहे, सीड रेट डिपेंड असणार आहे. तर बघा, शुगर केन इज प्रोपागेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड. म्हणजे शुगर केन काय केला जातो, व्हेजिटेटिव्हली प्रोपागेटेड केला जातो बाय युझिंग स्टेम कटिंग्स कॉल्ड ॲज अ सेड्स. म्हणजे जे आपण स्टेम कटिंग्स करतो त्यांना काय म्हटलं जातं, तर सेड्स असं म्हटलं जातं. सीड रेट ऑफ शुगर केन डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉइल, सोर्सेस ऑफ वॉटर, टाईप्स ऑफ व्हरायटीज. याच्यावरती काय डिपेंड आहे, तर याचा सीड रेट डिपेंड आहे. टाइप्स ऑफ प्लांटिंग जनरली 25,000 to 30,000 सेट्स ऑफ 3 आईज बर्ड्स पर हेक्टर आर रिक्वायर्ड. म्हणजे 25,000 ते 30,000 सेट्स ऑफ 3 आय बर्ड्स. म्हणजे जे कटिंग्स असतात ते कसे असतात बघा, आपण स्टेम कटिंग करणारे शुगर केनचं तेव्हा त्याच्यावरती जे कसं नोड्स असतात, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, असं डोळे असं म्हणतो. हे काय केलं जातं, 3 आईज, यांना काय म्हणणार आहे आपण, आईज. तर हे काय केलं जातं, स्टेम कटिंग करताना एका सेट्सवरती 3 आईज असणं गरजेचं आहे. आणि ते 25 ते 30,000 सेट्स काय होतात, तर पर हेक्टरमध्ये लागतात. आलं लक्षात तुमच्या. सीड रेट कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या व्हरायटीजवरती आहे, सॉईलवरती आहे, सोर्सेसवरती आहे. म्हणजे सीड रेट सॉईलवरती आहे, सोर्सेसवरती आहे. आणि नेक्स्ट जी आपण व्हरायटी यूज करणार आहे, आता याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत की नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणारच आहे. तर या सीड रेट त्याच्यावरून काय असतो, तर ठरलेला असतो. आणि सेट्स कशाला म्हणायचं, बाय युझिंग स्टेम कटिंग ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेट्स. म्हणजे व्हेजिटेटिव्हली प्रोपागेटेड काय करतोय आपण, हे शुगर केन लावतोय. तर नेक्स्ट पॉईंट आहे सिलेक्शन ऑफ सीड मटेरियल. सिलेक्शन ऑफ
सीड मटेरियल. आता ऑफकोर्स आपण काय करणार आहे सीड सिलेक्शन करताना किंवा जे सेट्स आपण तयार करणार तर सीड्स म्हणजे इथं आपण काय म्हणणार आहे हे सेट्स असं म्हणणार आहे. जे सेट्स आपण सिलेक्ट करणार आहे ते कसे करणार आहे जे हेल्दी शुगर केन दिसतील आपल्याला त्याच्यामधले आपण काय करणार आहे तर ते सेट सिलेक्ट करणार आहे. बघा सेट शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हेल्दी केन्स ऑफ वेल मॅन्युअर्ड अँड केअर्ड नर्सरीज. म्हणजे जेव्हा नर्सरीमधून घेत असो तर जिथं त्या सेटची काय घेतलेली असेल पूर्णपणे काळजी घेतलेली असेल किंवा त्यांना मॅन्युअर जे असतील किंवा फर्टिलायझर जे असतील ते काय केलेलं असेल योग्य त्या प्रमाणामध्ये त्याला दिलं असेल आणि ते सेट्स हेल्दी असतील तर आपण काय करू तिथून घेऊ शकतो तिथून कलेक्ट करू शकतो. तर सिलेक्शन ऑफ सीड मटेरियल म्हणजे सिलेक्शन ऑफ सीड सेट जे आपण करतोय ते कसं करतोय जे हेल्दी केन्स असतील त्याच्यावरून काय करणार आहे आपण सिलेक्शन करणार आहे. नेक्स्ट बघा युजली केन इज कट इंटू 3 बर्ड सेट्स. म्हणजे ज्या बर्ड्स आहेत आईज आपण ज्यांना म्हणतोय जे आपण स्टेम प्रिटिंग करणार आहे किंवा जरी आपण नर्सरीमध्ये घेत असू तर काय काय बघणार आहे ज्या एका सेटवरती जे स्टेम प्रिटिंग केलेलं आहे त्याच्यावरती 3 बर्ड्स असणं काय आहे गरजेचं आहे. म्हणजे 3 आईज असणं त्याच्यावरती गरजेचं आहे. तेच आपण सेट्स काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे. नेक्स्ट प्लांटिंग विथ सिंगल बर्ड सेट इज ऑल्सो प्रॅक्टिस्ड ॲट सम प्लेसेस. आणि काय केलं जातं सिंगल बर्ड सेट जरी असेल सेट जरी असेल तरी काय केलं जातं त्याचं म्हणजे एखाद्या जमिनीमध्ये पण घेऊन बघितली जाते सिंगल सेटचा. पण शक्यतो जे फार्मर्स असतील ते काय करतात तर कसलं सेट सिलेक्ट करतात तर 3 बर्ड्स असलेले किंवा 3 आईज असलेले सेट्स काय करत असतात सिलेक्ट करत असतात. ओव्हर मॅच्युअर केन possesses ड्राय स्केल्ड बर्ड्स अँड शुड नॉट बी सिलेक्टेड फॉर सेट्स. आणि जे ड्राय झालेले बर्ड्स असतात आता सेट सिलेक्ट करायला आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की म्हणजे ते सेट्स ड्राय झालेले आहेत का वेटच आहे तर हे आपल्याला लक्षात येतं. जे ड्राय झालेले सेट्स असतील ते काय करतो आपण सिलेक्ट करत नाही. तर नर्सरीमधून घेताना ती काळजी घ्यायची की जे सेट्स ड्राय झालेले आहेत ते काय करायचे सिलेक्ट करायचे नाही. नेक्स्ट थिक केन्स जर्मिनेट बेटर दॅन प्रोड्यूस गुड नंबर ऑफ टिलर्स अँड शुड बी यूज्ड फॉर सिलेक्टिंग सेट्स. द थिन केन्स म्हणजे काय केलं जातं ते थिन केन्स आहेत ते काय केले जातात सिलेक्ट करताना म्हणजे काळजीपूर्वक सिलेक्ट करणं किंवा त्यांचं जर्मिनेशन कसं आहे बघून जर्मिनेशन जर बेटर असेल त्यांचं तर काय केलं जातं ते सिलेक्ट केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेट ट्रीटमेंट. तर हे झालं सिलेक्शन ऑफ सीड मटेरियल. नेक्स्ट पॉईंट आहे सेट ट्रीटमेंट. आता हे सेट ट्रीटमेंट आतापर्यंत आपण जे ट्रॅडिशनल क्रॉप्स बघितले त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी सीड ट्रीटमेंट असायची. ते क्लोरोपायरिफॉस 20 इटसेट्रा आपण काय करायचो किंवा NPK या सगळ्यांचा फर्टिलायझरचा यूज करून काय केलं जातं सीड ट्रीटमेंट दिली जाते. तसंच आपण या सेटसाठी कोणते सीड ट्रीटमेंट आहे बघूया. सेट ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनोमर्क्युलर फंजीसाइड्स इज नर्सरी फॉर प्रिव्हेंटिंग द अटॅक ऑफ सीड बॉर्न डिसीजेस. म्हणजे ऑर्गॅनोमर्क्युलर आहे ते कशासाठी यूज केलं जातं जो सीड बॉर्न डिसीजेस जो आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी तो कंट्रोल होण्यासाठी काय केलं जातं हे ऑर्गॅनोमर्क्युलर काय केलं जातं यूज केलं जातं. हे फंजीसाइड काय केलं जातं यूज केलं जातं. ट्रीटमेंट ऑफ कार्बेंडाझाईम ऑर इज गिवन अगेन्स्ट लीफ स्पॉट. आणि लीफ स्पॉटच्या अगेन्स्ट कुठलं यूज केलं जातं कार्बेंडाझाईम 0.1% काय केलं जातं यूज केलं जातं. अजून एक कॉपर पेरॉक्साईड क्लोराईड हे काय केलं जातं लीफ स्पॉटच्या अगेन काय केलं जातं यूज केलं जातं. तुम्हाला माहिती आहे ऊसाची शेती जर तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये जे लीव्स असतील तर ते काय होतात रे एकतर ते रेड कलरचे पडतात किंवा त्याच्यावरती डॉट्स येतात. मग त्याच्यापासून जर कंट्रोल करायचं असेल तर काय केलं जातात कोणते केमिकल्स यूज केले जातात तर कार्बेंडाझाईम 0.1% अँड जे दुसरं आहे ते कुठलं आहे ते कॉपर पेरॉक्साईड क्लोराईड हे काय केलं जातं लीफ स्पॉट जो आहे त्याच्या अगेन्स्ट काय केलं जातं हे केमिकल यूज केलं जातं. तर इथं सीड ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट रॉटिंग ऑफ सेट केन्स प्रिव्हेंटेड बाय ट्रीटिंग देम विथ
एरिटॉन 0.5%, एरिटॉनसुद्धा काय केलं जातं इथे यूज केलं जातं. हॉट वॉटर ट्रीटमेंट ऑफ 50 डिग्री सेल्सिअस आणि काय केली जाते, हे केमिकल्स तर आहेतच तेही यूज केले जातात आणि हॉट वॉटर ट्रीटमेंटसुद्धा काय केली जाते 50 डिग्री सेल्सिअसला दिली जाते. टेम्परेचर ऑफ हॉवर इज रेकमेंडेड ऑफ कंट्रोल ग्रासी शूट अँड अदर व्हायरल डिसीजेस. आणि जी ही हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे ती का दिली जाते, जे ग्रासी डिसीजेस आहेत किंवा व्हायरल डिसीजेस जे आहेत, ग्रासी शूट डिसीज असेल, व्हायरल डिसीज असेल, त्याच्यापासून कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं, हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली जाते. ती कितीला दिली जाते तर 50 डिग्री सेल्सिअस एवढ्याला काय केलं जातं तर त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली जाते. ग्रासी शूट अँड लीफ शूट कॅन बी कंट्रोल्ड बाय मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट ॲट 54 डिग्री सेल्सिअस अँड 99% ह्युमिडिटी फॉर 2 to 5 hours. म्हणजे त्याच्यासाठी 50 डिग्री सेल्सिअस अँड 99% काय केलं जातं ह्युमिडिटी दिली जाते. नेक्स्ट, अटॅक ऑफ मिलेबग्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ट्रीटिंग ऑफ सेट्स विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप्स. आणि मिलेबग जो आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, कंट्रोल करण्यासाठी काय यूज केलं जातं, फिश ऑइल जे आहे रोझिन सोप्स हे काय केलं जातं यूज केलं जातं. अशा पद्धतीने काय केली जाते सेट ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल, केमिकलने असेल, कार्बन डायऑक्साईड आहे, कॉपर पेरॉक्साईड क्लोराईड हे एक आहे. आणि नंतर मिलेबगसाठी जे आहे ते कोणतं आहे तर फिश ऑइल आहे, रोझिन सोप हे एक आहे. तर हे काय केले जातात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या केमिकलनी काय केले जातात ही सीड ट्रीटमेंट दिली जाते. बिफोर प्लांटिंग म्हणजे प्लांटिंग करण्याच्या आधी काय केली जाते तर हे सीड ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजे जे डिसीजेस असतील त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय केलं जातं तर या सीड ट्रीटमेंटची गरज आहे. नेक्स्ट आहेत व्हरायटीज. आता वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस एक काय केलं जातं यूज केलं जातं सीड ट्रीटमेंटमध्ये. आत्तापर्यंत आपण ट्रॅडिशनल क्रॉपमध्येही बघितलेलं आहे क्लोरोपायरिफॉस 20 हे काय केलं जातं यूज केलं जातं केमिकल. तसंच याच्यामध्ये सुद्धा सेट ट्रीटमेंट देताना काय केलं जातं तर क्लोरोपायरिफॉस हे काय केलं जातं यूज केलं जातं. हेप्टॅक्लोर असेल तेही काय केलं जातं याच्यामध्ये सेट ट्रीटमेंट म्हणून यूज केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे आपलं व्हरायटीज. तर बघा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. कोणकोणत्या व्हरायटीज आहेत, CO 740, नेक्स्ट CO 775, CO 740, CO 775, नेक्स्ट फुले आहे 265, संजीवनी आहे. या काय तशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. CO 8005 इट्सेट्रा. संजीवनी तर काय या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. अजूनही काही व्हरायटीज आहेत त्या तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये दिलेल्याच आहेत. तर त्याच्यामधल्या ज्या काही व्हरायटीज आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत CO 740, CO 775, फुले 265 अँड संजीवनी इट्सेट्रा. तर या काय त्याच्या व्हरायटीज आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. आता जे फर्टिलायझर्स आपण यूज करणार आहे कोणते आहेत जे कॉमनली यूज केले जातात NPK, नायट्रोजन, पोटॅशियम अँड फॉस्फरस. NPK किंवा कॉमनली यूज केलं जाणारं मॅन्युअर कुठलं आहे तर FOM, फार्म यार्ड मॅन्युअर. तर बघा शुगरकेन इज हेवी फीडर अँड लॉंग ड्युरेशन क्रॉप सो इट रिक्वायर्स मोअर मॅन्युअर. म्हणजे शुगरकेन काय आहे तर लॉंग ड्युरेशनल प्लांट आहे. एक 13 ते 14 महिने किंवा 12 ते 13 महिने काय केलं जातं हे प्लांट आपल्या शेतामध्ये राहतं. त्यामुळे याच्यासाठी जास्त प्रमाणात काय केलं जातं मॅन्युअर्स यूज केले जातात. तर बघा रिक्वायरमेंट ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स
ऑल्सो डिपेंड ऑन द व्हरायटी ऑफ शुगर केन. म्हणजे जी आपण व्हरायटी घेणार आहे, कोणतीही व्हरायटी असेल, याच्यामध्ये ज्या मला व्हरायटी सांगितल्या त्याच्यामधल्या ज्या व्हरायटी घेणार आहे त्याच्यावरती काय डिपेंड आहे, तर जे आपण त्याला किती प्रमाणात मॅन्युअर्स द्यावं हे काय आहे तर त्याच्यावरती डिपेंड आहे. बघा, द रेकमेंडेड डोस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स फॉर अडसाली, प्री सीजनल अँड सीजनल शुगर केन क्रॉप इज यूज्ड ॲट द टाइम ऑफ प्रिपरेशन ऑफ लँड. ऑर्गॅनिक मॅन्युअर्स FYM कंपोस्ट इज यूज्ड फॉर अडसाली. आणि काय केलं जातं, जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, फार्म यार्ड मॅन्युअर, हे काय केलं जातं, जे आपण अडसाली जुलै टू ऑगस्टमध्ये घेणारं जे शुगर केन असेल त्याला काय केलं जातं, यूज केलं जातं. प्री सीजनल अँड सीजनल केन क्रॉप 50 to 35 अँड 25 टन्स पर हेक्टर FYM काय केलं जातं, इथे यूज केलं जातं. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर अडसाली, प्री सीजनल अँड सीजनल केन क्रॉप इज गिवन इन अ टेबल. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये जो प्री सीजनल, सीजनल अँड अडसाली या क्रॉपसाठी काय केलेलं आहे, तर जे इनऑर्गॅनिक मॅन्युअर्स असतील ते काय केलेले आहेत, यूज केलेले आहेत. ते नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. थँक्यू.